आईच्या आणि पप्पांच्या पाया पडायला. म्हणजे हे आत्या आणि मामा आहेत. पिकअप करू तर बघा काय नाही, फुल मॅचिंग आहे आज. अजून निघालेत नाही आणि नवरा मुलगा आला सुद्धा आमच्या घरी आणि आज आम्ही निघालोय पण नाही. एक नंबर दिसते हा, भारी दिसते यार. पण कलर भारी घेतलायस. प्लीज कमेंट करा दर्पण कसा दिसतोय. एक नंबर आहे. आईच्या आणि पप्पांच्या पाया पडायला. म्हणजे हे आत्या आणि मामा आहेत. यजमाने त्याला जायला एस.टी. महामंडळ एस.टी. केले आणि आपली लाल परी नमस्कार मंडळी. वराट चालला लग्न, नवरा गेला लग्न लावायला आणि मी आता बाईकवर जाणार आहे म्हणून बाईक आणायला जातोय. आणि नवऱ्यासाठी जायला पूर्ण वराट जायला पहिले ट्रक जायचे, आता ट्रक नाही कोण जात, आता डायरेक्ट एस.टी. महामंडळ करतात आणि त्याच्यात
वराडी सगळे जातात. अशी कोकणातली एक परंपरा आहे. आणि नवऱ्यासोबतच जायचं होतं, बट गाडी मी घरी ठेवली कारण मला ब्लॉग बनवायचा होता म्हणून. आता गाडी आणेन. आमचं गाव आहे गोवलवाडी, उतूच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं असाल तुम्ही. आता नवरा गेला लग्न लावायला आणि आता आम्ही सगळे वराडी जाणार मागून. एस टी थांबले थोडीशी, 5 मिनटं अजून वेट करेल. सगळी लोक येतील वराडी, मग एक सोबत एकदा सोडतील, म्हणजे अजून एकदा ट्रिप येईल एस टीची. अशा 2 ट्रिप आहेत एस टीच्या. तर असं काही कोकणातलं लग्न आहे दर्पणचं. मी पूर्ण शूट करायचा प्रयत्न करेन, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन मी माझ्या ब्लॉगमध्ये. आणि वराडी आता लोक येतच राहतील कारण एस टी थांबले तिथे, सगळ्यांचं वेट करते. चलो चलो बाई हाय करा. तर असं पब्लिक चाललंय. दाखवतो आजचं लग्न आमचं कसं असतं आमच्याकडे. सायगाव गावचं पद्धती, सगळ्या श्रीवर्धन तालुक्यातल्या कशा पद्धती आहेत त्या. चलो भेटू तिकडे आता डायरेक्ट कोलमांडल्याला. आमची चिवडा गल्ली सध्या फोटोशूट करताना. हे चिवडा गल्लीचे सदस्य आहेत सगळे. कोणाचं काय तर कोणाचं काय, सगळे काय कुठं कोण रडतंय बिडतंय. आणि उतू बघा कशी दिसते, प्लीज कमेंट करा उतू कशी दिसते. चलो जाऊया. पिनू शेट निघाले. लग्न आहे 11चा, लोक अजून निघालेत नाही. बघा काय राव कसं व्हायचं. नुसता धमाल आहे इकडं, बाजार आहे. लग्न असला की सगळ्यांची धमाल असते. चल जाऊया. लाइटिंग करायची होती. आता तिकडे पाठवून दे. यजमान कोण आहे त्यांच्यासोबत आता मोडणी किती चालला नाही सुपारी त्याच्यात दे. रुकवात आले आमच्याकडे. बेकअप करून तर बघा काही नाही. रुकवात आली होती नवरीकडून नवऱ्याकडे. आमचा नवरा आहे ना, मग आमच्याकडे आला. सो दर्पणला खायला दिलंय. तर काय दिलंय? करंजी दिले. काय हाय नाही ना त्याच्यात, कोळसा नाही तर काय वेगळं टाकून दे दिलो. हे बघा रुकवात आला. अडखले परिवार. आणि रुकवत नानी वाटतात ना ही रुकवत. भूक लागली तुला, खा तू खा. पेढा बिडा आहे सगळं आहे. जेवायला भेटलं ना लवकर. हो ते मला काहीतरी बर्फी बिर्फी दे काहीतरी, माहिती नाही काय. चांगलं आहे. तर अशी काय प्रथा आहे. रुकवत आली आणि सगळं काही झालंय. तोपर्यंत आपण दुसरं कवर काढू. नुसता फोटोशूट चालू आहे आमच्या. गणूचा तर काय ऐकत नाही, तो गणू नुसता फोटोशूट करतो. मेन इम्पॉर्टंट हे पॉकेट आहेत. आणि पॉकेट म्हणजे कोणाला जाणार आहेत? नवऱ्यासाठी. पिनू शेटने पण भरला आहे. अजून कोण आला? रोहनने बघा इथं कॅप्चर. रोहन आहे. दोन रोहन. हा कोण आहे? वय ते भरपूर लोक आले. तुमचा कुठं? तुमचा तिकडे. आणि त्या मग कोणाचा लिहित आहे? तेजू तर 3-4 घेऊन आले. दर्पण अरे भरपूर घेऊन आले. ते इथेच हा 2-3 हजार इथेच आहेत. 2-3 कुठं? 5. फुल मॅचिंग आहे आज.
याला कम्प्लीट मॅचिंग आहे. शिवा. तर सध्या आम्ही नवरीच्या घरी आलोय. नवरीच्या घरी काय घेऊन आलोय, सगळे ड्रेसअप घेऊन आलोय आणि पब्लिक फुल पब्लिक आहे. साठी मंडप सजतो आहे आणि पब्लिक तर खूप आलाय बघा. ब्राह्मण भटजी बुवा, मी पण एक यांच्यासोबत फोटोग्राफर म्हणून आहे. फुल पब्लिक आहे इकडे सध्या. सहा मिनिटांमध्ये हे असे करायचे. 6 मिनिटांमध्ये दोरवी पायाला लावा, बोटी भरा, कानातलं मूठ घाला, दोरवी लाव पायाला. आवाज खूप येतो आहे म्हणून मी काय मागे बोलत नाही, जस्ट नॉर्मल सीन. फोटो कसले क्लास काढलेत, मस्त फोटो आलेत. बॅकग्राऊंड चांगला होता. आणि फोटोग्राफर रोशन महाडिक. बाशिंग बांधतात, बाशिंग. आणि आमची बाशिंगवाली तिकडे ती बा. नवरा उठवायला जाऊया आपण. मी ब्लॉगर. चले चालला आता लग्नाला आणि आता ह्या घरी बसवलं होतं ना, सो आता बाहेर काढतील त्याला आणि लग्नाला डायरेक्ट. देवरं शुभमंगलम लक्ष्मी रत्नानी चतुर्दशप्रतिदिनो कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम.
करा वेषणात्मयो राशयो सरपंच तर झाला. अजून आपल्याकडे खूप बॅचलर आहेत. 1 आहे, 2 आहेत. मोस्ट एलिजिबल बॅचलर इकडे काय हे बाई इथे 2 आहेत. नाही, सागर झाला. अरे अबे इकडे एक बिल्डर आहे. काय कधी पुढच्या वर्षी आहे की काय? कुंभमेळा ठरवलेला तुझा अबे काय नव्हत्या. आज दिवसभर फुल बिझी आहे ती सध्या लग्नात. सो काय करणार. इकडे बघ काय काम नाही, बस आराम चाललाय. बघा काम करणारी माणसं इकडे आहेत, तिकडे काय चालू. आणि सरबत भेटणार नाही असं होणार नाही. सो आम्ही आता सरबत पियाला चाललोय. चल 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 चल. चांगलाय सरबत. ए चल 3 गेलेत. आईला 3 खाल्ले बाप. काय राव 3रा क्लास आहे. सरबत एकदम क्लास बनवलाय. त्याच्यात फ्लेवर टाकलाय, कलिंगडचा फ्लेवर टाकलाय. मस्त परफेक्ट. अण्णा ना की आमच्या रॉयल शेतकरी आहेत अण्णा. रात्री दिसलाच नाही मला. मी शोधत होतो तुम्हाला. बरोबर पकडली. हे बघा. अरे किती 3-4 वेळा आलो मी इथे. 3-4 वेळा ही पोरं पित आहेत. आतमध्ये जाऊनच देत नाहीत. मला नको, तुम्ही प्या. घ्या क्या भाऊजी तुम्ही प्या. एक विषय चाललाय फुल एकदम प्रेझेंट काय घ्यायचा. कारण एक आमची प्रथा आहे अशा चिवडा गल्लीची, सगळ्यांना फ्रेम द्यायची. तसं चाललंय काय घ्यायचं डिस्कशन चालू आहे. काहीच ठरलं मग आता फ्रेम. महाराजांची एक फ्रेम घ्यायची आणि ती द्यायची चिवडा गल्ली करून ना. जेवणाची तयारी चालू झाली आणि जेवायला लोक बसले सुद्धा मंडपात. जेवणाचं खास मेन्यू काय माहिती आहे काय? राईस आहे, भाज्या ज्या असतात नॉर्मल त्याच. असं जेवण चालू झालंय लग्नाचं. जेवणासाठी पंगत बसले आणि राईस. जाऊ दे एक थोडासा द्या. अरे आशिष बघा काय बोलतोय. ऐकही ना आशिष. थोडासा द्या, जास्त नका. अजून थोडा द्या. बस बस बस. ओके थँक्यू. राईस आलाय. आता बघूया. आजचं मेन्यू जास्त नाही. सगळ्यांकडे लग्नात डाळ भातच असतो. आणि ही पोरं सगळी आमचीच आहेत. सेक्रेटरी, चिवडा गल्लीचे अध्यक्ष, ते साळवी आहेत, आमचेच आहेत, भाऊबंद आहेत. ते बैल बघा, ते बघा, ते बघा, ते चिवडा गल्लीचे सदस्य बघा कसे बसले. ओंकार कोबी द्या, डाळ पण द्या. डाळ आली. कोबी डाळ तोपर्यंत. हा दादा काहीतरी लोणचं घेऊन आलाय. लोणचं आहे ना. हा लोणचं. दादाला पण बघा, व्हायरल करा. बघा बिल्डर बघा कसे जेवायला बसलेत. भाजी कसली आहे? काबोली चणे आहेत आणि थोडेसे द्या. कोबी सुद्धा आले. पापड एक द्या. पापड. फायनली जेवूया आपण.